जय शिवराय, जय शंभूराजे। आज महाराष्ट्रामध्ये जो जिल्हा परिषदचा बंद कार्यक्रम होत आहे, प्रशासन ज्या पटसंख्या कमी असतील त्या शाळा बंद करत आहे, याला नेमकं जबाबदार कोण? याला जेवढं जबाबदार प्रशासन आहे, प्रशासनाला तर हे बंदच करायचं आहे, पण त्याला शिक्षक आणि पालकही जबाबदार आहेत। शिक्षक का? तर जर तुम्ही गुणवत्ता सुधारली तर पटसंख्या तुमची कधीच कमी होऊ शकत नाही। जिथं क्वालिटी असेल तिथं क्वांटिटी नक्कीच वाढते आणि तुम्ही क्वालिटी देण्याचा प्रयत्न करा। आज ज्या मोडकळीस आलेल्या शाळा आहेत त्या दुरुस्त झाल्या पाहिजे आणि ज्या दुरुस्त झालेल्या आहेत त्या स्वच्छ झाल्या पाहिजे आणि ज्या गोरगरिबाच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे ती गुणवत्ता सुधारली पाहिजे। आज शिक्षक सगळेच नाही, पण काही शिक्षक कामात कुचरपणा करतात, आपलं कर्तव्य व्यवस्थित बजावत नाही। दैठणा असतील किंवा परतूर तालुक्यात अनेक काही ठिकाणी शिक्षकांवर निलंबनाच्या कारवाया झाल्या, पण त्या कारवाया शिक्षण अधिकारी मॅडमने आर्थिक व्यवहार करून जागेवर दाबण्यात आल्या। अंबड असेल, पूर्ण जालना जिल्ह्यामध्येच असे अनेक मुख्याध्यापक शिक्षक आहेत की त्याच्यावर कारवाया झालेल्या आहेत, त्यांच्यावर निलंबनाचे आदेश आलेले आहेत, पण या मॅडमने त्या स्टॉप केलेल्या आहेत। हे बदललं पाहिजे आणि शिक्षक सुधारला पाहिजे, गुणवत्ता सुधारली पाहिजे आणि शाळा सुदृढ टिकली पाहिजे। धन्यवाद। जय भवानी। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हा मंत्र आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। परंतु आपण जर आज बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये शिक्षण व्यवस्थेचे 3 तेरा झालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये या शिक्षण व्यवस्थेच्या अनियमिततेविरोधामध्ये माझे सहकारी मित्र आणि जागर प्रतिष्ठानचे जालना जिल्हा अध्यक्ष राहुलजी आवटे हे आज स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक आष्टी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे। खरं तर आपण प्रामुख्यानं बघितलं तर आज जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या अक्षरशः बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि अशामध्येच ते पुरावे घेऊन बसलेले आहेत की ज्या शिक्षकांच्या निलंबनाच्या ऑर्डर आहेत ती शिक्षक आजही तिथं ड्युटी करतायत। मग याला जबाबदार कोण आहे? तरी याच पार्श्वभूमीवर जालन्याच्या ज्या जिल्हा शिक्षणाधिकारी आहेत त्यांची उच्चस्तरीय चौकशी लागली पाहिजे, याच्यासह विविध मागण्या घेऊन राहुलजी उपोषणाला बसलेले आहेत आणि या उपोषणाला आम्ही जागर प्रतिष्ठान एक संघटनेचा भाग म्हणून आम्ही पूर्ण ताकदीनं त्यांच्यासोबत आहोत। प्रशासनाला विनंती आहे लवकरात लवकर राहुल आवटे यांच्या उपोषणाची दखल घ्यावी, अन्यथा होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल। जय भवानी। नमस्कार, जय शिवराय, जय शंभूर। आज जिल्हा परिषद शाळा ज्या मोडकळीस आलेल्या आहेत, ज्या बंद होत चाललेल्या आहेत, प्रशासनाचं धोरण आज या शाळा नष्ट करायचं, गोरगरिबाचं शिक्षण नष्ट करायचं, याला जबाबदार कोण? आपण म्हणतो की याला प्रशासन जबाबदार, याला जेवढं प्रशासन जबाबदार आहे प्रशासनाला तर हे खर्च बंद करायचा आहे। शिक्षकाला जे 80-90 हजार रुपये 1 लाख रुपये पगारी आहेत त्या बंद करायच्या आहेत। प्रत्येकजण आपला फायदाच बघणार, प्रशासन स्वतःचा फायदा बघायचा, पण यामध्ये प्रमुख शिक्षकाची ही खूप मोठी चूक आहे। मुख्याध्यापक असतील, ज्या शाळाची गुणवत्ता जी ढासळत चाललेली आहे, ज्या शाळामध्ये जो अपहार होत चाललेला आहे, भ्रष्टाचार होत चाललेला आहे, हा पण थांबला पाहिजे। आज शिक्षकांच्या अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत की बाबा असं आहे तसं आहे, बरोबर आहे, या ज्या जबाबदाऱ्या तुमच्यावर ज्या BLO असतील, अतिरिक्तच्या ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत ह्या काढल्या पाहिजे, बरोबर आहे, पण त्यासाठी तुम्हाला ही तुमची गुणवत्ता, विद्यार्थ्याची जी गुणवत्ता आहे ती खालवत चाललेली आहे। सर्व शाळा नाही, पण काही शाळा अशा मोडकळीस आलेल्या आहेत त्याला जबाबदार फक्त शिक्षक, मुख्याध्यापक आणि तिथलचा जो स्टाफ आहे तो स्टाफ आहे। योजना आलेल्या आहेत गुणवत्तेसाठी, जे काही डिजिटल आलेलं आहे साहित्य, त्या साहित्याचा अद्यापही वापर काही शाळा करत नाही आहे। संगणक असतील, प्रोजेक्टर असतील, लॅब असेल, ह्या गोष्टीचा आज वापर होत नाही आहे। मग याला जबाबदार कोण? शिक्षकांनी ते दिलं पाहिजे। आज शिक्षकालाच MSCIT नॉलेज नाही आहे। प्रशासनाने ज्यावेळेस MSCITची सक्ती केली त्यावेळेस प्रमाणपत्र घेण्यात आले प्रॉपरली, काही शिक्षकाला आजही MSCIT कम्प्युटरचं नॉलेज नाही, मग ते काय शिकू शकणार? आज डिजिटल शाळा होत आहेत, पण जिल्हा परिषद शाळा मागे आहेत। त्यामुळे ज्यावेळेस पटसंख्या कमी होत आहे याला जबाबदार कोण?
मग जे 12वी 15वी ग्रॅज्युएशन झालेले मुलं मुली प्रायव्हेट शाळेवर काम करतायत, ते पालकांना कन्व्हिन्स करू शकतात, ते गुणवत्ता दाखवू शकतात, ते आपली शाळा डिजिटल करू शकतात, सगळ्या गोष्टी देऊ शकतात. मग आपण का देऊ शकत नाही? आपलंही TET BEd DEd CET ह्या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत. तुम्ही पात्र शिक्षक आहात आणि मला तरी वाटतंय की क्वालिफिकेशन इतर शाळापेक्षा, प्रायव्हेट शाळापेक्षा आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाचं जास्त आहे आणि त्यांच्याकडे आहे गुणधर्म, पण ते वापरत नाही. ते देऊ शकतात, क्वालिटी देऊ शकतात, पण ते फक्त आळस करतात, कंटाळा करतात. आणि मुख्याध्यापक असतील त्यांच्यावर ज्या काही गोष्टी आहेत, भाजीपाला असं, पोषण आहार असं, स्टेशनरी किंवा अन्य काही गोष्टी असतील, त्या मुलांपर्यंत जात नाही आहेत. आज खिचडीची क्वालिटी नाही आहे, ड्रेसची क्वालिटी नाही आहे. आज ज्या काही भौतिक सुविधा त्या मुलांना आलेल्या आहेत, त्या फक्त आणि फक्त मुख्याध्यापक शिक्षकामुळंच त्यांना मिळत नाही आहेत. ही स्थिती आपणही बदलली पाहिजे. जिथं जिथं पाठपुरावा करायची गरज असेल, शिक्षकासाठीही काही मागण्या असतील, त्या मागण्या आम्हीही तुमच्या बाजूच्या मागण्या प्रशासनापर्यंत पाठवू, त्याचा आवाज उठवू. पण तुम्हीही आमच्याकडे हाक देण्याची गरज आहे. आम्ही साथ निश्चितच देऊ. फक्त याच्या गोरगरिबाचं शिक्षण आहे, या शिक्षणापासून यांना वंचित नाही राहिलं पाहिजे. ज्या काही प्रशासनाच्या सुविधा आहेत त्या या गोरगरिबाच्या विद्यार्थ्याला मिळाल्या पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. आणि जे काही शिक्षण अधिकारी आहे, संगीता भागवत, यांची चौकशी, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. प्रत्येक शिक्षक असन, मुख्याध्यापक असन, यांच्यावर निलंबनाच्या कारवायाचे आदेश आलेले आहेत, ते भ्रष्टाचारात भेटलेले आहेत किंवा गैरप्रकारामध्ये आढळलेले आहेत. त्यांच्यावर या बाईने कसल्याही प्रकारच्या गुन्हे दाखल न करता, निलंबित न करता, काहीच न करता त्यांना जशास तसे जागेवर प्रकरण दाबण्यात आलेलं आहे. ही चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाया झाल्या पाहिजे, एवढीच आमची मागणी. अपने जैसे कुछ बच्चे हैं, बाकी कौन है? मंत्री संतरी के बेटे तो है नहीं।